बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया हिजड़ों को कलियुगामध्ये बेमान दुनिया आम्हाला बघायला मिळाली. मला आयुष्याचं चित्र साधू संतांनी सांगून द्यावं. साधू संत को कोई नहीं माने, साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ों बेमान दुनियामध्ये महाराज आम्ही कुणावरती विश्वास ठेवायचा सांगा ना. त्यामुळे या जगामध्ये विश्वास ठेवण्या पात्र आमच्या हिताचा विचार करणारे एकच पात्र आहे महाराज, ते आमची आई आणि ते आमचे वडील. महाराज प्रत्येक जण आज प्रत्येकाला इथं बसलेला आई आहे आणि प्रत्येक जण महाराज वडील समोर आहेत. आपल्या पोटी काही मुलं आहेत आणि आपण कुणाची तरी मुलं आहोत. हा सुद्धा विचार, हा अनुभव जगामध्ये शिकण्याचा नाही, स्वतःला आलेला अनुभव आहे महाराज. त्यामुळे आई वडिलांचं तत्व हे जीवनामध्ये ते श्रेष्ठ आहेच आहे. म्हणून महाराज तुकोबराय सांगतात, आई कशी असते, आई ही बाळावरती प्रेम करणारी असते. म्हणून बाळाला तुम्ही कितीही भुलवण्याचा प्रयत्न करावं, आई येईल, आई गेलेली आहे, आई लगेच माघारी येईल, आई बाहेर आहे. महाराज त्या बाळाचं चित्त हे त्या आईकडेच असतं. म्हणून तुकोबराय सांगतात, अहो तुम्ही त्या बाळाला कितीही बुजवण्याचा प्रयत्न करा, परंतु त्या चित्तामध्ये फक्त आईच असते. याचं सुंदर वर्णन भंगाच्या द्वितीय चरणामध्ये बघायला मिळतं.